एखादी जमीन जेव्हा घर बांधण्यासाठी घेतली जाते तेव्हा आधी त्या जमिनीचा झोन बघावा लागतो की खरंच ती रेसिडेन्शियल झोन आहे का। म्हणजे झोन म्हणजे काय, तर तुम्ही एखादी जमीन घेता तेव्हा ती कोणत्या हेतूसाठी वापरायची ह्याचे जे केलेले विभाजन असतं त्याला झोन असे म्हणतात। म्हणजे जर ग्रीन झोन मध्ये येत असेल तर जमीन तर ती फक्त शेतीसाठी वापरली जाते, आणि जर ती रेसिडेन्शियल झोन मध्ये येत असेल तर तिथे तुम्ही त्याचा उपयोग राहण्यासाठी करू शकता। म्हणजे तिथे तुम्ही फ्लॅट, घर, बंगलो, अपार्टमेंट असं तिथे बांधलं तरी चालतं। जर कमर्शियल झोन असेल तर तिथे मग मॉल, दुकाने, ऑफिसेस करू शकता। पण जर इंडस्ट्रियल झोन असेल तर मग तिथे फक्त कंपनीज, औद्योगिक वापरासाठी त्याचा उपयोग होतो। त्यानंतर जो असतो तो नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे काय, तर तिथे बांधकाम किंवा कोणत्याही विकासासाठी परवानगी नसते। कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजे समुद्र किनाऱ्याची काही जमिनीचा वापर कशासाठी करायचा हे त्या झोन मध्ये ठरतं। त्यानंतर आपलं जे आहे फॉरेस्ट झोन, फॉरेस्ट झोन म्हणजे फक्त वन विभागासाठी ती जमीन असते, जंगल झोन असं त्याला म्हटलं जातं। म्हणजे तुम्ही जर कोणतीही जमीन किंवा कोणतीही जागा विकत घेताना त्याचा झोन कोणता आहे ते तपासणं गरजेचं आहे, नाहीतर पुढे व्यवहारामध्ये किंवा बांधकामामध्ये अडचणी येऊ शकतात। तर हा जो झोन आहे तो तपासण्यासाठी तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन किंवा झोन सर्टिफिकेट पाहू शकता।